पुढच्या बातमीकडे वळूयात। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली आहे। गजा मारणेला कोथरूड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली होती आणि याच आरोपाखाली गजा मारणे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। तसंच मुख्य आरोपी बाब्या पवारला देखील कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी गजा मारणेसह मारणे टोळीच्या तिघांवर मकोकाही लावण्यात आलाय। पोलीस मागच्या काही दिवसापूर्वी आपण हे पाहिलं की पोर्शेकारमध्ये सुद्धा पोलिसांनी चांगलं काम केलं। पुण्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त झाला। पोलीस काम करतात, फक्त काही गोष्टीच्या मला असं वाटतं की पुण्याच्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या कमी असतील, ज्या त्रुटी असतील त्या त्यांनी दूर केल्या पाहिजेत। मी त्यांना सूचना केल्यात पुणे पोलिसांना। मला असं वाटतं की त्यातनंच कारवाई होते दिसतंय की शेवटी शहरातल्या नागरिकांना एक स्वतः या शहरात सुरक्षित वाटलं पाहिजे। दरम्यान पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीवर मकोका लावण्यात आलाय। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांवर गजा मारणे टोळीनं हल्ला केला होता। त्याची दखल घेत पोलिसांनी 3 आरोपींची धिंड काढून मकोका लावलाय। ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या आरोपींची नावं आहेत। पुण्यातील कोथरूड परिसरात भेलके नगर या भागात एका मिरवणुकीदरम्यान कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील तिघांनी IT इंजिनियर देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती। या हल्ल्यात देवेंद्र जोग जखमी झाले होते। त्याची दखल घेत पोलिसांनी मारणे टोळीवर मकोका लावलाय। पुढची बातमी। मुंबई पुणे बायपासवर कारची दुचाकीला धडक बसली आणि भरधाव कारच्या धडकेत दुचाकी चालक जखमी झालाय। डॅश कॅम फुटेजमध्ये अपघाताची घटना चित्रित झाली आहे। धडकेआधी कारमधील हालचाली कॅमेरात चित्रित झाल्या आहेत। ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। ही घटना डॅश कॅममध्ये दुसऱ्या कारमध्ये जो डॅश कॅम लावण्यात येतो त्या कारमध्ये चित्रित झाली। 160 अंशांमध्ये ही गाडी फिरली आहे। इतक्या वेगात ही गाडी ओव्हरटेक करत होती, मात्र तितक्यात समोर एक दुचाकी चालक होता, त्याला ओव्हरटेक करू शकली नाही ही गाडी आणि नंतर अचानक ब्रेक दाबला गेला आणि त्यातच हा अपघात घडला। एखाद्या चित्रपटातील सीन वाटावा असा थरार या डॅश कॅम मध्ये पाहायला मिळतो। दिव्यातील अनधिकृत इमारतींवर आता कारवाई करण्यासाठी आलेल्या मनपा अधिकाऱ्यांच्या ताफा स्थानिकांनी अडवलाय। अनंत पार्कवर कारवाईसाठी मनपा अधिकारी आले होते। यावेळी स्थानिकांनी आक्रमक होत त्यांचा ताफा अडवलाय। तर दुसरीकडे इमारतींवर पालिकेने कारवाई करू नये, आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी स्थानिक करतायत। यावेळी स्थानिकांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केलंय। हे जे बिल्डर आहेत, हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं, हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली। त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत। पुढच्या बातमीकडे। उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईला विरोध करत एका महिलेनं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। दुसऱ्या महिलेनं थेट JCB तुडी घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला। उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील हनुमान नगर परिसरात पालिकेच्या भूखंडावर अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिली होती। पक्की घरं, जोते आणि पत्र्याची घरं बांधून जागा हडपण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू होता। याबाबत अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक जागा रिकामी करत नसल्यानं अखेर कारवाई सुरू करण्यात आली। आणि आता बातमी तुम्हाला सावध करणार आहे, कारण घराबाहेर पडताना काळजी घ्या। राज्यात पुढचे 2 दिवस तापमान तीव्र वाढणार आहे। राज्यात 5 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्याला सामोरं जावं लागेल। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात उष्णतेचा प्रभाव अधिक आहे। त्यामुळे ऐन फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसतायत। ऐन फेब्रुवारीतच पारा 35च्या पुढे गेलाय आणि हाच पारा 40शी पारही जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे पुढचे 2 दिवस राज्यात उन्हाचे चटके बसणार आहेत। त्यामुळे दुपारी शक्यतो घराबाहेर पडू नका, काळजी घ्या।
मी स्वतः 3,000 केळी लावली आहे आणि आता जवळजवळ 2-2.5 केळी तर पूर्णपणे गेलेले आहे. आता काही त्याच्यात होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण उदरनिर्वाह ते केळीवरतीच आहे आणि सगळं होतेचं होतं जाऊन गेलं आहे. म्हणजे काय बोलाय आता 2 महिन्यात त्याचं उत्पन्न येणार. वर्षाकाठी आम्हाला 5-6 लाख 7 लाख 8 लाख 10पर्यंत आम्ही जातो. पण आता हे काय घातलेला खर्च पण मिळणार नाही. मग काय करायचं, सगळं हे झालेलं. पुढच्या बातमीकडे. एलन मस्क यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या क्रांतिकारी AI प्रकल्पाची दखल घेतली आहे. मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेलांनी बारामती ॲग्रो प्रकल्पाबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओलाच एलन मस्क यांनी रिपोस्ट करत AI सर्वत्र विकास घडवेल असंही नमूद केलंय. जगातल्या अग्रगण्य संशोधकांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं उत्पादन वाढीसाठी यशस्वीरित्या राबवलेल्या AI मॉडेलची दखल घेतली आहे. त्यामुळे राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांना या AI विज्ञानाचा आपल्या कृषी विकासासाठी लाभ घ्यायचा असेल ते बारामती ट्रस्टला संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकतात. तसंच आपलं कृषी उत्पादन 50% अधिक वाढवू शकतात. एलन मस्क आणि सत्या नडेला या जागतिक अग्रगण्य संशोधकांनी बारामती ॲग्रोच्या AI प्रकल्पाची दखल घेतली. बारामतीच्या कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून AIचा क्रांतिकारी वापर करून शेती उत्पादन वाढवण्याचा यशस्वी प्रयोग राबवण्यात आलाय. ऊसाचं तब्बल 40% उत्पादन वाढल्याचं या प्रकल्पातून सिद्ध झालंय. देशात हा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जातोय. फरक आहे. तुम्ही तो शेतकरी तोच आहे, जमीन तीच आहे, ऊस तोच आहे, पण तरी सुद्धा तुमचं कमीत कमी उत्पन्न आम्ही 40% वाढवणार आहोत. कमीत कमी तुम्ही 40% खर्च शेताचा ऊसाचा खताचा खर्च कमी करणार आहोत आणि कमीत कमी 40% पाण्याचा खर्च कमी करणार आहोत. आणि त्याच्यामुळं खर्च कमी उत्पन्न जास्त हे सुद्धा होणार. म्हणजे फक्त आम्ही त्याचं ज्ञानाचं इनपुट त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यातल्या शेतकऱ्याचं जे स्किल आहे, आज शेतकरी आहेत का 80-90% आहेत, पण हजारातला एखादा. या इथे आपल्या टेक्नॉलॉजीमुळे कुठलाही शेतकरी हे काम करू शकेल आणि त्याला तेवढं उत्पन्न मिळू शकेल. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि किती कॉस्ट त्याला 5,000 रुपये एकराला. कुठलाही शेतकरी नाही म्हणू शकत नाही की मला हे परवडत नाही म्हणून. त्यामुळे गेम चेंजर ठरलेल्या AI तंत्रज्ञानानं शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तेही पाहूया. 40% उत्पन्नात वाढ, 60% पाण्याची बचत होईल, खतांची मोठी बचत, एकरी केवळ 5,000 रुपयेच खर्च. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी आता एक मोठी बातमी आहे. या बँकेचे ठेवीदार आता 25,000पर्यंतची रक्कम काढू शकतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांना हा दिलासा दिलाय. न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं मोठी कारवाई केली होती. बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं. त्यानंतर या बँकेत ठेवी ठेवलेल्या गुंतवणूकदारांना चिंतेनं ग्रासलं होतं. मात्र न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी आता दिलासादायक बातमी समोर येते. पुढची बातमी. 1996 नंतर शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळतेय. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग 5व्या दिवशी घसरण होऊन बंद झालेत. गुंतवणूकदारांचं एका दिवसात 4 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी 4% घसरलेत. ग्राहकांकडून मागणीत झालेली घट, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ इशाऱ्याचे भारतीय शेअर बाजारात पडसाद कायम आहेत. 1996 नंतर सर्वात मोठी घसरण बाजारात पाहायला मिळते. घसरणीचा 28 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला जाणार आहे. फेब्रुवारीत सेन्सेक्स आणि निफ्टीत 4% घसरण झाली आहे. निफ्टी सलग 5व्या महिन्यात घसरणीसह बंद झालाय. सप्टेंबर 2024 पासून सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरणीचा काळ सुरूच आहे. तुम्ही आयफोन घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त 500 रुपयात मोबाईल मिळू शकतो. कारण ऑनलाईन शॉपिंग साईटवर 500 रुपयात आयफोन उपलब्ध आहे. मात्र खरंच आयफोन स्वस्तात विकला जातोय का याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं, चला पाहूया.
499 रुपये रुपयांमध्ये आयफोन, हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र फक्त आणि फक्त 499 रुपयांमध्ये ऑनलाईन शॉपिंग साईटवर आयफोनची ऑफर देण्यात आली आहे. आयफोन घ्यायचा म्हटला तर 50,000पासून ते लेटेस्ट आयफोन 1.25 लाख ते 1.5 लाखांना मिळतो. मात्र खरंच 499 रुपये इतका स्वस्त आयफोन झालाय का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. आयफोन 400 रुपये, 500 रुपये, एक्सक्लुझिव्ह ऑफर, फक्त आजचा दिवस. फोन बुक केल्यावर पुढच्या 10 मिनिटात डिलिव्हरी. हा मेसेज पाहून अनेक जण ऑनलाईन शॉपिंग साईटवरून आयफोन बुक करतायत. मात्र 10 मिनिटात आणि फक्त 500 रुपयात आयफोन मिळतोय का? एवढ्या स्वस्तात आयफोनची ऑफर का दिली जातीये, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आयफोन घ्यायची अनेकांची इच्छा आहे. मात्र महागडा असल्यानं बऱ्याच जणांना इच्छा असूनही आयफोन घेणं शक्य होत नाही. त्यामुळे या दाव्याची आम्ही पडताळणी सुरू केली. एक शॉपिफाय नावाची वेबसाईट येते, शॉपिफाय, ह्याने ही बनवली जातात. ह्या वेबसाईट्स हुबेहूब स्क्रेपिंग करून बनवतात. त्याचं प्रमोशन फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सोशल मीडियाद्वारे केलं जातं. तुम्हाला अतिशय कमी किंमतात म्हणजे 50%, 60% डिस्काउंट ह्याने सामान द्यायचं तुम्हाला फोटो दाखवतात ते, आणि सामानचा फक्त फोटो तुमच्या नशिबात येतो. कारण ह्या वेबसाईट्स खोट्या असतात. अशा वेबसाईट्सला बळी पडू नका. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 499 रुपयात आयफोन मिळत असल्याचा दावा खोटा आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटवर स्वस्तात आयफोनची ऑफर नाही. फ्लिपकार्ट सारखीच दिसणारी नकली साईट तयार करण्यात आली आहे. स्वस्तात आयफोन दाखवल्यानं अनेक जण पैसे भरतायत. पैसे भरूनही आयफोन न मिळता त्यांची फसवणूक होतीये. आयफोनचं सोडा, साधा मोबाईलही आता 500 रुपयात मिळणं कठीण आहे. मात्र काही भामटे लोकांना गंडवून पैसे उकळतायत. तसंच लिंकवर क्लिक केल्यानं बँकेची माहिती सायबर चोरांना मिळते. त्यानंतर ते खातं रिकामं करतात. त्यामुळे कोणत्याही साईटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना सावधगिरी बाळगा. आमच्या पडताळणीत 499 रुपयात आयफोन मिळत असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.